नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन भागात सगळ्यांचं स्वागत. IPO आला रे. नवीन IPO ऑलमोस्ट आता दर आठवड्याला IPO आपल्याकडे येत आहेत. जसं एखादा नवीन चित्रपट येतो तसे दर आठवड्याला IPO येतात. त्यामुळे NTPC ग्रीन संपतो ना संपतो आपल्याकडे नवीन IPO आला आहे. तो म्हणजे एन्व्हायरो इन्फ्रा लिमिटेड किंवा इंजिनियर्स लिमिटेड. ही जी कंपनी आहे ती सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे आणि त्याच्याबद्दलचा हा IPO आहे. त्यामुळे कधी कधी चालू होतोय, कसा चालू होतोय, प्राइस बँड काय आहे किंवा ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे, हे सगळं आता आपण चालू करणार. Stockport. Learn, focus, earn. तर सुरुवात करूया. ते म्हणजे इश्यू दिनांक जी आहे ती आत्ता लगेच सुरू होतोय. तो म्हणजे 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर मध्ये शनिवार रविवार आलाय. त्यामुळे एवढे दिवस दिसू शकतात. पण 3 दिवस आपल्याकडे IPO चालणार आहे. त्यामुळे चालू झाल्यानंतर आपल्याला 3 दिवस मिळतील. अप्लाय करायचा असेल तर करू शकता. शेवटी डिसिजन तुमचा असणार आहे. अलॉटमेंट समजा आपल्याला झाली तर 27 नोव्हेंबरला आपल्याला कळेल की अलॉटमेंट झालेली आहे. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू जी आहे ती 10ची आहे आणि लिस्टिंग जे होणार आहे ते 29 तारखेला होणार आहे. म्हणजे अगदी गोष्टी तशा पटापट होणार आहेत. पूर्वी 10-10 दिवस लागायचे, पण बऱ्यापैकी आपल्याला पटापट रिझल्ट इथे दिसत आहेत. तर प्राइस बँड जो आहे तो 140 ते 148चा आहे आणि त्याच्यात आपण अप्लाय करू शकतो जर करणार असू तर. ह्याच्यात त्यातल्या त्यात प्रोबॅबिलिटी वाढवायची असेल तर म्हणजे मी जेव्हा करतो तेव्हा कट ऑफ प्राईस जी असते म्हणजे 148 या केसमध्ये तिथे टिक करून अप्लाय करतो. त्यामुळे तो सुद्धा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतो. 101 शेअर्सची ही जी टोटल आहे ती लॉट साईज आहे. म्हणजे कमीत कमी 101 शेअर्स आपल्याला विकत घ्यावे लागणार आहेत. तर ॲज अ रिटेलर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला लागते ती साधारण 15,000च्या आसपास असते. त्यामुळे या ह्याच्यात आपल्याला बघायचं झालं तर थोडीशी कमी, ती म्हणजे 14,948 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला कमीत कमी एका लॉटला लागू शकते. त्याच्यानंतर हा जो टोटल इश्यू आलेला आहे IPOचा तो आहे 650 कोटीचा आणि त्यातला फ्रेश इश्यू जो आहे तो 572चा आहे. म्हणजे 572 कोटीचा आहे. म्हणजे बऱ्यापैकी कंपोनंट जो आहे तो फ्रेश इश्यूचा आहे. ही एक चांगली बाब आहे. OFS म्हणजे ऑफर फॉर सेल. म्हणजे ह्याच्यात बऱ्याचदा काय होतं की प्रमोटर्स किंवा त्यांचे जे पहिले इन्व्हेस्टर्स आहेत, प्राईम इन्व्हेस्टर्स, त्यांच्यासाठी पैसे रिकवर करण्याची ही प्रोसेस असते. म्हणजे जेव्हा आपण IPO भरतो तेव्हा ह्याचा जो कंपोनंट आहे तो त्यांचं पेमेंट करण्यासाठी वगैरे वापरला जाऊ शकतो. त्यामुळे ऑफर फॉर सेलचा जो कंपोनंट आहे तो 78 कोटीचा आहे आणि तो तसा कमी आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर रेशो वाईज ही एक चांगली अमाऊंट आहे असं आपण म्हणू शकतो. NTPCच्या बाबतीत म्हणायचं झालं, NTPC ग्रीनला हा कंपोनंटच नव्हता. त्यामुळे ही एक तिकडे अजून चांगली गोष्ट होती. टोटल शेअर्स जे आहेत ते 4,39,00,000 एवढे आहेत. त्यामुळे कारण लॉट साईज जी आहे ती कमी आहे किंवा प्राइस बँड जो आहे तो कमी आहे. त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते बऱ्यापैकी जास्त आहेत. कर्मचारी सूट जी आहे ती ₹13 आहे. त्यामुळे जर आपण कर्मचारी असाल तर आपल्याला ₹13 डिस्काउंट या IPO मध्ये मिळू. तर आता कोटा बघायचा झाला तर ह्याच्या ओव्हरऑल QIBचा कोटा बघायचा झाला तर QIB म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स म्हणजे मोठी लोकं, थोडक्यात बँका, म्युच्युअल फंडवाले, फॉरेन इन्व्हेस्टर्स हे जे सगळे आहेत यांचा कोटा जास्तीत जास्त 50%. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की यांचा 70-75% असतो आणि आपल्या वाट्याला तसं कमी येतो. पण ह्याच्यात जास्तीत जास्त 50%. त्याच्यानंतर HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल, ज्यांना 2 लाखापेक्षा इन्व्हेस्ट करायचे जास्त, त्यांना 15%च्या आसपास कोटा दिलेला आहे. कमीत कमी 15% त्यांना आहे आणि 35% आपल्याला दिलेला आहे म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सना. त्यामुळे कमीत कमी 35% आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला वाव इथे दिसतो. आता रिझल्ट्सबद्दल म्हणायचं झालं तर प्रॉफिट आफ्टर टॅक्सचा जो कंपोनंट आहे तो मार्च 2023मध्ये 55 कोटी होता आणि तोच आत्ता जून 24मध्ये 30 कोटीपर्यंत आलेला आहे. आता हा जरी कमी झाला असला तरी 21, 22, 23, 24 हे सगळं बघता कंपनी बऱ्यापैकी ग्रोथ करते असं आपण म्हणू शकतो. कर्ज जे आहे ते थोडंसं वाढलेलं आहे. 64 कोटी जे कर्ज होतं 2023मध्ये ते जून 2024मध्ये 305 कोटीपर्यंत गेलेलं आहे. तर अर्थात आज जेव्हा शूट करतो तेव्हा इलेक्शनचा दिवस आहे, सुट्टी आहे बऱ्याच लोकांना. त्यामुळे मागे गोंगाट असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे काही हरकत नाही. आज सगळ्यांना तर आपण गप्प करू शकत नाही. त्यामुळे थोडासा मागे आवाज येऊ शकतो. प्रमोटर होल्डिंग जे आहे तो जो कंपोनंट आहे तो जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं आहे. त्यामुळे 93.6% एवढं हे आहे. म्हणजे हे IPOच्या आधीच आहे. त्यामुळे IPO वाटल्यानंतर थोडं हे प्रमाण कमी होईल, पण तरी 93% नॉट बॅड. तर कंपनीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जसं मी सुरुवातीला म्हणालो की सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी ही कंपनी आहे आणि 2009मध्ये सुरू झाली आहे.
तर बऱ्यापैकी त्यांच्याकडे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे तसं म्हटलं तर ही कंपनी जी आहे ती सरकारच्या धोरणांवर किंवा त्यांच्या पॉलिसी येतील त्याच्यावर अवलंबून सुद्धा या कंपनीची ऑर्डर बुक्स आहेत. बघायला गेलं तर कंपनीकडे बरीच ऑर्डर बुक्स आहेत, पेंडिंग आहेत, म्हणजे ऑर्डर्स बऱ्यापैकी आहेत. ही एक चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो. 7 वर्षात 28 प्रोजेक्ट्स त्यांनी भारतभरात केलेले आहेत. सध्या त्यांचं 7 ते 8 राज्यांमध्ये साम्राज्य पसरलेलं आहे. डिझाईन इंजिनियर्सची स्वतःची टीम आहे. म्हणजे ते एक इन हाऊस आहे त्यांच्याकडे डिझायनर्स. ती एक चांगली गोष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर त्यांचं काम चालतं. आणि अजून काय काय कामं करतात ते तर सांडपाण्याची प्रक्रिया करणारे प्रकल्प डिझाईन करणं, चालवणं आणि ते बाकी सगळं म्हणजे ऑपरेट करणं हा त्यांचा मुख्य उद्योग आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण बघितलं असेल की सांडपाण्याचं जे प्रक्रिया होते त्याच्यानंतर परत चांगलं पाणी त्यातून थोडंसं काढलं जातं आणि ते पुढे मग नदीत सोडलं जातं वगैरे काय काय होतं किंवा रियूजसुद्धा केलं जातं. तर या प्रकारचे प्रोजेक्ट्स ते करत असतात. पंपिंग स्टेशन जी असतात त्या पंपिंग स्टेशनसाठी पाईपलाईन टाकणं हे सुद्धा काम ही कंपनी करते. आता ह्यांचं वेगवेगळ्या ठिकाणच्या ऑर्डर्स आहेत. अनुभव बराच आहे या म्हणजे विभागातला किंवा या डिपार्टमेंटमधला. तर ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ओव्हरऑल हे कंपनीचं बघायला गेलं तर त्यातल्या त्यात एक म्हणजे सेक्टर पण वेगळं आहे. कारण एक अँटोनी वेस्ट हँडलिंग वगैरे ते आहेच. म्हणजे ते एक वेस्ट हँडलिंगवालं आहे. पण कन्स्ट्रक्शनवाली कंपनी असल्यामुळे कन्स्ट्रक्शनचे सुद्धा त्यांना स्पर्धक आहेत. तर कंपनीचे कॉम्पिटिटर्स कुठले आहेत ते पण बघूया. तर कंपनीचे कॉम्पिटिटर्स आहेत ते म्हणजे EMS लिमिटेड, VPRPL, आता त्याचं नाव भरपूर मोठं आहे, विष्णुप्रसाद वगैरे काही काही आहे. त्याच्यानंतर वॅबॅक, आयोन एक्सचेंज हे सगळे यांचे कॉम्पिटिटर आहेत. आता ही कंपनी वापरणार कुठे कुठे म्हणजे हा IPO काढल्यानंतर त्याचं कुठे कुठे काय काय होणार आहे तर वर्किंग कॅपिटलसाठी मेन वापरणार आहेत. पूर्वीची कर्ज किंवा आगाऊ पेमेंट काही गोष्टी ठिकाणी करायला लागतं म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट काही गोष्टींचं ते सुद्धा ती कंपनी हे करणार आहे. उपकंपनी मथुरा इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड ह्याच्यात सुद्धा ते इन्व्हेस्ट करणार आहेत आणि त्याचं पुढे काय होतंय ते आपल्याला बघायला लागेल. तर सध्या बघायचं झालं तर ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो व्हॅरी होतोय. जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा हा ग्रे मार्केट प्रीमियम ₹29 आसपास होता म्हणजेच तो 19% आसपास दिसतोय. तर तो सप्लाय डिमांड आणि जेव्हा IPO सुरू होईल म्हणजे बुकिंग सुरू होईल तेव्हा ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे हा सध्याचा आकडा आहे. तर ओव्हरऑल रेटिंग द्यायचं झालं तर 6 आउट ऑफ 10 म्हणजे 10 पैकी 6 एवढं रेटिंग देतोय. मी तुमच्या जागी असतो तर मी अप्लाय करायचा विचार केला असता ॲटलिस्ट लिस्टिंग गेनसाठी. कारण NTPC ग्रीनच्या याच्यात ग्रे मार्केट प्रीमियम वगैरे नाही आहे. त्यामुळे तिथे लिस्टिंग गेन व्हायचा चान्सेस थोडे कमी आहेत सध्या मार्केटची परिस्थिती बघता. ह्याच्यात त्यातल्या त्यात 20% आपल्याला प्रीमियम मिळू शकतो असं दिसतंय. त्यामुळे मी तुमच्या जागी असतो तर बाकी डेप्ट टू इक्विटी वगैरे हे सगळं बघता. डेप्ट टू इक्विटी याचं बघायचं झालं तर 0.8% वगैरे आहे. तर ती एक चांगली गोष्ट म्हणजे एकास एक वगैरे असलं तरी चालतं. तर मी अप्लाय करायचा विचार करू शकलो असतो. बाकी तुम्ही काय करताय? तुमचा ॲनालिसिस हा समजा चांगला वाटत असेल तर तुम्ही सुद्धा विचार करू शकता आणि तुम्ही काय विचार करताय हा नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन भागात. Stockport. Learn, focus, earn.